लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. चैत्र नवरात्री 19 मार्च ते 27 मार्चपर्यंत असेल. देशभरातील मातेचे भक्त हा 9 दिवसांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. नवरात्र साधारणपणे वर्षाच्या वेगवेगळ्या महिन्यात 4 वेळा साजरी केली जाते. शारदीय नवरात्री, चैत्र नवरात्री, माघ गुप्त नवरात्री आणि आषाढ गुप्त नवरात्री अशा 4 नवरात्री असतात. या काळात अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. शास्त्रानुसार नवरात्रीचे हे उपवास इतर उपवासापेक्षा वेगळे असतात. त्याचे काही नियम असतात. उपवासाला बटाटा, बीट, साबुदाणा हे पदार्थ चालतात, पण रताळ्यासारखाच असलेले गाजर उपवासाला चालत नाही. असे का? उपवासाला काय चालतं आणि काय नाही हे कोणी ठरवलं आहे? असा प्रश्न कधीतरी तुम्हालाही पडला असेल ना? आज याच प्रश्नांची उत्तरे पाहूयात. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. उपवासाला रताळ चालते पण गाजर चालत नाही. का तर ते म्हणे उलट्या देठाचे असते. राजिगरा किंवा भगर चालते पण तांदूळ चालत नाही. कुणाला कढीपत्ता चालतो तर कुणी मस्तपैकी कोथिंबिरीची फोडणी साबुदाण्याला शुद्ध तुपात देतो. साबुदाणा आला कुठून? तो तर विदेशी आहे, पण उपवासाला चालणाऱ्या यादीत त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची उलाढालही मोठी आहे. हरतालिकेच्या उपवासाला माता पार्वतीने कंदमुळे खाल्ले असे सांगितले जाते. तसे पाहता आपल्यालाही काही कंदमुळे चालतात तर काही चालत नाहीत. वास्तव्य असे आहे की माता पार्वतीचे वास्तव्य जंगलात होते. जिथे जे मिळाले ते खाऊन त्यांनी उपवास केला. पण आपण मात्र विशिष्ट पदार्थच खाल्ला पाहिजे असे ठरवले. पिढ्यानपिढ्या उपवासाच्या पदार्थात बदल होत गेले. पूर्वीच्या काळात लोक फक्त फळेच खायचे, कारण तेव्हा साबुदाणा मिळत नव्हता. पोर्तुगीज जेव्हा भारतात आले तेव्हा आपल्याला साबुदाणा मिळाला. आपल्या पुराणात उल्लेख नसलेला साबुदाणा परदेशात अनेक दिवसांपासून खाल्ला जातो. साबुदाणा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीच्या मुळाला मराठीत कसवा किंवा कसवाकंद असेही म्हणतात. साबुदाण्याचा पहिला उल्लेख 1225 मध्ये जाओ रुको यांच्या झू फेंगझिही या पुस्तकात आढळतो. या पुस्तकात त्यांनी विविध देश आणि त्यांचे वैशिष्ट्य अन्नपदार्थ यांचे वर्णन केले आहे. यात तो ब्रुनेईमध्ये 12व्या शतकात साबुदाणा वापरला गेल्याची नोंद करताना दिसतो. आपल्या धार्मिक पौराणिक ग्रंथामध्ये उपवासाचे दाखले सापडले असले तरी उपवासाला कुठला आहार घ्यावा याबाबतचे संदर्भ उपलब्ध नाहीत. आपल्या पौराणिक ग्रंथात सांगितले जाते की एक भुक्त म्हणजेच एकदा जेवण केलेला उपवास होय. सूर्यास्तानंतर नक्षत्र दिसू लागली की भोजन करणे नक्तभोजन, तसेच अहोरात्र केलेल्या उपवासाला संपूर्ण उपवास असे म्हटले जाते. प्राचीन ग्रंथात एकादशी, शिवरात्र, जन्माष्टमी, रामनवमी, हरितालिका या उपवासाचे उल्लेख आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपवासाला काय आहार घ्यावा या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख नसला तरी अंजन, गंध, पुष्प, अलंकार, दंतधावन, तांबूल, विडा, दिवसा झोप, मैथून, अक्षक्रीडा, अतिजलपान या गोष्टी वर्ज्य कराव्यात असे उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळून येते. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.